नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऐकताय ना? आजची माझी ही गोष्ट प्रत्येक आईपर्यंत पोचवा बरं का, जिने आपल्या बाळासाठी अनेक रात्री जागून काढल्यात. डॉक्टर सुजित पाटील यांनी ही लिहिलेली गोष्ट. तर ऐका. ऑक्सिजन 82-80 इंजेक्शन भरलेलं हातात होतं, पण मन दजावत नव्हतं. मॉनिटरचा लाल आकडा आणि अलार्मचा कर्कश बीप बीप आवाज. NICU मध्ये काम करताना आम्हाला या आवाजाची सवय असते, पण आजची रात्र वेगळी होती. 22 दिवसांचं बाळ होतं. फुफ्फुसात संसर्ग होता. श्वासासाठी त्याला आम्ही बबल मशीन लावलं होतं. आमची टीम पूर्ण ताकदीने लढत होती. अँटीबायोटिक, सलाईन, नेब्युलायझर सगळं सुरू होतं. पण बाळ मशीनला रिस्पॉन्स देत नव्हतं. ते चिडचिड करत होतं. एक 22 दिवसाचं बाळ चिडचिड करत होतं, मशीनच्या नळ्यांशी झगडत होतं. जेवढं रडायचं तेवढं ऑक्सिजन लेवल खाली पडायचं. माझ्या सहकारी डॉक्टरांनी माझ्याकडे पाहिलं. बाळ खूप रेसलेस आहे डॉक्टर. सिडेटिव्ह द्यायचं का? इंजेक्शन देऊन त्याला शांत करणं सोपं होतं, पण ते तितकंच धोक्याचंही होतं. औषधांमुळे बाळाचा स्वतःहून श्वास घ्यायचा प्रयत्न मंदावण्याची शक्यता होती. आधीच बाळ श्वासासाठी धडपडत होतं. त्यात जर श्वास आणखीन मंदावला असता तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. मी बाहेर पाहिलं. काचेच्या पलीकडे त्याची आई उभी होती, डोळे सुचलेले, जीव कासावीस. मी टीमला म्हणालो, इंजेक्शन नको, आधी आईला आत घ्या. तिला आम्ही पूर्ण गाऊन मास्क घालून आत घेतलं. तिने थरथरत्या हातानं त्या इन्क्युबेटरमध्ये हात घातला. बाळाच्या इवल्याशा सुया टोचलेल्या हातावर तिने आपलं बोट ठेवलं आणि कानात फक्त एकच शब्द उच्चारला, बाळा. पुढच्या 30 सेकंदात जे घडलं ना, ते बघून आम्ही सगळे डॉक्टर अवाक झालो. जे बाळ औषधांनी शांत होत नव्हतं, ते आईच्या स्पर्शांनी एकदम शांत झालं. त्याच्या हृदयाची धडधड नॉर्मल झाली. श्वास लयीत आला. मॉनिटर, जे ऑक्सिजन 80वर अडकलं होतं ना, ते आता बघता बघता 88, 92, 95, 98 वर गेलं. हे कुठलंच मॅजिक नव्हतं बरं का, हे सायन्स होतं. आईच्या स्पर्शाने बाळातल्या शरीरात ऑक्सिटोसिन तयार होतं, जे जगातलं बेस्ट पेन किलर आणि स्ट्रेस बस्टर आहे. जेव्हा बाळ रिलॅक्स होतं तेव्हा आमची औषधं सुद्धा 100% काम करतात. बाळ आता धोक्याबाहेर आहे. जाताना ती आई हात जोडत होती. मी तिला थांबवून म्हणालो, ताई, आभार मानू नका. आम्ही फक्त प्रयत्न केले, पण त्याला बरं तुमच्या स्पर्शाने केले. कधी कधी स्टेथोस्कोपलाही जिंकायला आईच्या स्पर्शाची ही साथ लागते. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी.